फक्त विचार जर केला तर काही अशी महात्म्य आहे की ती मात्र फार विरळ आहे. सांगायचं म्हणजे बकदालभ्य ऋषी बोलले. या बकदालभ्याने म्हणजे आयुष्य जर पाहिलं त्यांचं किती मोठं आयुष्य आहे. सगळ्यात मोठं त्यांचं. हो, बकदालभ्यांचं आयुष्य सांगतो मला. एक वेळेस काय झालं, बकदालभ्य ऋषी रस्त्यामध्ये उभे होते. पाऊस येत होता, थोडा पाऊस येत होता आणि म्हणून त्यांनी आपल्या अंगावरती केळीचं पान घेतलं. केळीचं पान तर बरं तेवढासा आधार म्हणून आणि घेऊन उभे बसले आहे. रस्त्याने इंद्र चालले तर या इंद्राला काय करायचं होतं, घर बांधायचं होतं आणि घराचं मुहूर्त पाहायचं. कसं काय करायचं, काय करायचं, काय नाही, आणि त्याचा नकाशा काढायचा का वगैरे वगैरे बरंच आर्टिकल पद्धतीनं सर्वही त्याची ती तयारी होती. आणि म्हणून त्यासाठी तो ब्रह्मदेवाला चालला. मुहूर्त ब्रह्मदेवाकडून पाहूया आणि कसं काढायचं, काय करायचं हे सर्व ब्रह्मदेवाकडे घेऊन निघाले. रस्त्यामध्ये बकदालभ्य होते आणि बकदालभ्याला नमस्कार केला. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज अशा प्रकारचं आपल्याला घर बांधायचं आहे आणि टिकाऊ पाहिजे, बरं का, चांगलं पाहिजे, असं पाहिजे. ब्रह्मदेवाने त्याचं ते सर्व काढून दिलं. आणि नंतर ज्यावेळेस चाललेलं होतं ना, चालता चालता पुन्हा नमस्कार केला. पुन्हा बकदालभ्याला नमस्कार केला आणि त्यांनी विचारलं, महाराज हो, तुम्ही जर पाहिलं तर खूप मोठे आमच्यापेक्षा खूप, आणि एवढं मोठे आयुष्य तुमचं, खूप मोठं आयुष्य आहे तुम्हाला, आणि तुम्ही राहायचं ते सांगत करावं का नाही काय. बकदालभ्याने सांगितलं, महाराज इंद्रा माझं आयुष्य म्हणजे काही थोडंसं आयुष्य आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी आधार म्हणून काय घेतलं मी, केळीचं पान डोक्यावरती घेतलं. चला याच्यावरती जिंदगी तरी कितीक मोठी आहे, तरी आयुष्य तरी कितीक मोठं आहे, आणि म्हणून त्यांनी सांगितलं मी अशा प्रकारचे. आता विचार करा, ज्या बकदालभ्याच्या याच्यामध्ये असे हजारो इंद्र निघून गेले होते. हजारो इंद्र निघून गेलेले. या एका इंद्राची काय कथा. आणि त्या महात्माने नुसतं अंगावरती फक्त काय केलं, तेही केळीचं पान. आणि आपला थाट किती मोठा आहे, 100 वर्षच राहणे आपल्याला. पण त्या 100 वर्षासाठी किती अरेंजमेंट चालू आपली. घर कसं झालं पाहिजे, कसं काय झालं पाहिजे, कुठं किचन रूम, कुठं काय करायचं, कुठं काय करायचं, सर्व आमचा अरेंजमेंट चालू राहतो. म्हणजे बकदालभ्यांचं आयुष्य जर पाहिलं तर त्यांच्या पुढे आपली काहीच किंमत नाही. म्हणजेच मला एक सांगायचं काय की एवढ्याच एक 50 वर्षासाठी म्हणा की 100 वर्षासाठी आपण आलेलो आहे, पण आपलं गणित फार मोठं चालू राहतं. बरं, इतकंच नाहीये, तो स्वतःसाठीच विचार नाही करत, आपल्या मुलाचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे, बरं का, त्याला सुद्धाही काही बांधाचं काम पडलं नाही पाहिजे, आमपणी झालं पाहिजे, तमपणी झालं पाहिजे, त्याची सर्व अरेंजमेंट करून ठेवतो त्या मुलाची सुद्धा. पण लक्षात ठेवा, ज्या मुलासाठी तुम्ही एवढं करून ठेवतात ना, तो मुलगा मात्र तुम्हाला घराच्या बाहेर काढत असतो. तुम्हाला किती पहा, किती या सुद्धा शेवटी तुम्हाला बसायला जागा कुठं राहतो, कुठं राहतो, बाहेरचं पटांगण, तेही गादी नाही राहत. एखादं पोतं फाटकं तुटकं पोतं आणि त्या पोत्यावरती बसवलं जातं, बसा या ठिकाणी बसा. आपली एवढी व्यवस्था केली राहते, आपल्यासाठी गाडगर राहतो, गाडगर. ते मला नाही माहिती कशासाठी राहतं, काय राहतं, काही कल्पना नाही मला, पण माहिती असं तुम्हाला कशासाठी राहतं गाडगर. ठोकळे ठेवण्यासाठी, बताशे ठेवण्यासाठी. दिवाळीच्या वेळेस बताशे येतात ना, त्या बताशाची व्यवस्था तिथं राहते. एवढी आमची व्यवस्था तरी सुद्धा अशा स्थितीत सुद्धा
तो काय म्हणतो, तो जिने एवढी व्यवस्था केली ना, तो बायकोला म्हणतो बा खरंच खरंच मिळाली बरं का मला. अहो काय सांगा, तिच्यामुळे माझा संसार झाला, नाही तर माझा संसार झाला नसता. पण एवढं तिने केलं ना, खूप तिच्यामुळे झाले. तिची प्रशंसा करत आपली नाही प्रशंसा. हो खरं सांगायचे, मुलासाठी प्रयत्न करतो, मुलासाठी सर्व करतो. स्वतःच्या अंगावरती कपडा जर असला तर फाटका जरी असला काही हरकत नाही, पण मुला मात्र चांगली पाहिजे. मुलासाठी व्यवस्था, पत्नीसाठी व्यवस्था, स्वतःचा काही चिंता नाही. स्वतःसाठी कधी असा विचार करत नाही आपण कसं राहायला पाहिजे, त्याचा विचार नाही. पण जाण्याबद्दलही विचार करत नाही. मला काय सांगत काम पडलेले, एका म्हणजे तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हि श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च स्मृतं नाम. अर्थात हे राजा, प्रत्येकाने असा विचार करायला पाहिजे की आपल्याला काय करायचं, करण्याची जिंदगीमध्ये ठरवलं पाहिजे. कुणाला अंक करायचंय, तंक करायचंय, विचार करायला पाहिजे. जिंदगीत असा विचार करायला पाहिजे, त्याने काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे की मला जिंदगीमध्ये अंक करायचं आहे. पण आमच्या जिंदगीमध्ये ध्येय ठरलेलं असतं कोणतं, फक्त नोकरी करायची. नोकरी हाच आमचं ध्येय आहे. अहो नोकरी करणं म्हणजे तुमचं पुरुषार्थ झाला असं नाही. हो जिंदगीमध्ये तुम्हाला काही अजूनही काही करणं खरं पाहिजे. स्वतःच्या हितासाठी काहीतरी करावं लागणारच आहे. तुम्ही स्वतःच्या हिताबद्दल काय केलं बरं सांगा. तुम्ही घर बांधलं, स्वतःच हित झालं. घर बांधले स्वतःच हित झालं नाही. घर बांधला म्हणून एक प्रकारचा तुमचा पुरुषार्थ झाला आणि त्याचं गरजेचं आहे. गृहस्थाश्रम म्हटला, गृहस्थाश्रमासाठी त्याला घराची व्यवस्था करणं अतिशय गरजेचं. घर बांधणारच पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकशी. धन ही जोडवायचं सांगितलं, परंतु कशा प्रकारच्या पद्धतीने सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे सांगितलं. त्याला जोड कशीच पाहिजे, उत्तम व्यवहार पाहिजे. त्याला असं म्हटलं नाही की खालून या जोडून या धन नाही करता. खालून जोडणारे सुद्धा भरपूर मंडळी, टेबलाच्या खालून जोडणारे वरून जोडतात, खालून जोडणारे फार कमी, जास्त आहे. वरून जोडणारे कमी आहे. तर उत्तम व्यवहारे सांगितले. न्यायोपार्जित वित्तस्य म्हटलेलं आहे पहा. पण न्यायाने कमविलेले जे काही धन असेल ना, अशी या धनाची उत्तम व्यवहार त्याला म्हटलेले. तेही सुद्धा जोडत असताना म्हटलेलं आहे, प्रथमांशीने धीमत म्हटलेलं आहे. त्याने त्याच्यातून सुद्धा ही 10वा हिस्सा परमार्थ कार्यासाठी काढला पाहिजे. धन जोडलं तुम्ही आणि त्याच्यातून 10वा हिस्सा परमार्थासाठी लावा. म्हणजे तुम्ही जर 1 रुपया जर कमवला ना, तर 10 पैसे खर्च करायला पाहिजे. जर 1000 रुपये जोडले, त्याच्यात किती खर्च करायला पाहिजे, मग 100 रुपये खर्च करायला पाहिजे. पण आम्ही गड्डीच बांधायचं काम करतोय. खर्चाचं नाव तर काढलं ना, दानाचं नाव काढलं की अंगात काटाची तो पाहिजे. पण दानही करायला पाहिजे. सांगायचं काय की मी अनेक प्रकारचे उपाय शास्त्रामध्ये सांगितले. परमार्थाच्या दृष्टीने विचार जर केला तर त्याने श्रोतव्य म्हटलेले आहे.